तो दोन्ही हातांनी जोर लावून ते गेट उघडण्याच्या प्रयत्नात लागला. अंगाला घाम फुटल्याने त्याचे हात घसरत होते. कुठून अवदसा सुचली ही? कशाला पैशाच्या मोहात पडलो? साळवे साहेबांना ही बोनसची गोष्ट आताच कशाला सुचली? जीवापेक्षा पैसा मोठा आहे का? पश्चातापाच्या आगीत तो जळत होता. गेटवरती चढून बाहेर उडी मारायचा त्याचा प्रयत्न 3 वेळा फसला. पाय घसरून खाली आला. त्याचे सगळे प्रयत्न फसलेत. शेवटी दमून उसासे टाकत तो गेटला पाठ टेकून बसणार इतक्यात पहिल्या दिवशीसारखाच एक प्रकाश भपकन त्याच्या डोळ्यापुढे निर्माण झाला. त्याने एक हात डोळ्यापुढे धरला. तो म्हातारा विठ्ठलराव पुढ्यात उभा होता. तुम्ही दूर व्हा, मला सोडा, मी काय बिघडवलंय तुमचं? रडविल्या सुरात नारायणच्या तोंडून शब्द पडले. घाबरू नका मालक, आम्ही तुम्हासनी काय बी नाही करणार. पण तुम्ही मला तुमच्याबद्दल. मला माहिती आहे मालक, तुम्हाला आमच्याबद्दल समज कळलंय. ते खरं हाय, पण तुम्ही असे घाबरू नका. मी तुमच्या संगत किती दिवस होतो, पण काय इजा केली का म्या तुम्हासनी? एक वेळ फक्त माय म्हणणं ऐकून घ्या. त्या म्हाताऱ्याबद्दलची भीती थोडी कमी होऊन थकलेल्या नारायणने दोन्ही पाय सरळ केले आणि खाली मातीतच फतकल घालून तो बसला. बोला विठ्ठलराव, आता न ऐकूनही माझे काय चालणार आहे? इथं अडकलेला लाचार माणूस मी. तसं नाही मालक, जोर जबरदस्ती नाही, पण एक विनंती म्हणून सांगतो. बरं बोला. नारायण थोडा आता रिलॅक्स झाला होता. मालक, ह्या मिलची कथा काही वेगळीच आहे. म्हणजे कशी? ही मिल पेटली नव्हती तर पेटवली होती. काय? नारायणने वाचला. गेटला टेकवलेली पाठ ताट करून तो थोडा पुढे वाकला. मी समज सांगतो मालक. वासुदेव वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही मिल होती. लय देवमाणूस हो, लय देवमाणूस. ह्या मिलमधून त्याला जास्त नफा होत नव्हता, पण गडी माणसाच्या रोजगार जाईल म्हणून तो ही मिल चालवत होता. चक्रधर साळवे नावाच्या राक्षसाचा डोळा ह्या जागेवर पडला. इथे कॉम्प्लेक्स काढून बक्कड पैसा कमवायचा त्याचा विचार होता. तो मिल विकण्यासाठी वाघमारे साहेबांनी बोलला. साहेबांनी स्पष्ट नकार दिला. मग तो साहेबांवर याना त्या मार्गांनी दबाव आणायला लागला. निस्वार्थीपणाचा जिवंत नमुना वाघमारे साहेब मागे हटत नव्हते. शेवटी चक्रधर सैतानीपणावर उतरला. 15 जुलैची रात्र होती. रात्रपाळीवर मिलमध्ये फक्त 14 लोक कामावर होते. जेवण झाल्यावर थोडा वेळ ते पत्ते खेळत बसायचे. मीही कधी कधी मन रमवण्यासाठी तास अर्धा तास त्यांच्यात जाऊन बसत असे. त्या दिवशीही मी त्यांच्यासोबत बसून पत्त्यांचे डाव बघत होतो. अचानक धुरांचे लोट आतमध्ये यायला लागले. मिलला आग लागली होती. लोक सैरावैरा पडायला लागले, पण चारही बाजूनं आग पेटली होती. आम्ही खिडक्याजवळ जमलो होतो. जीवाच्या आकांतानं ओरडत होतो. पण त्याच वेळेस काही लोक हातात तेलाच्या कॅना घेऊन मिलपासून दूर पडताना आम्हासनी दिसले. पण चक्रधर साहेबांची गाडी बी मिलपासून थोडी दूर उभी होती. आम्हाला सगळा डाव समजला होता, पण आमच्यातला कुणी जिवंत वाचला नसल्याने ती गोष्ट गुपितच राहिली. वाघमारे साहेब तुटून गेले. होतं नव्हतं ते गेलं होतं. आमचे फाटके संसार, रडणाऱ्या बाया, फुटणाऱ्या बांगड्या, लहान लेकरं, माजलेला आक्रोश, सारं सारं पाहून वाघमारे साहेब आतमध्ये हालून गेले होते. या साऱ्याला आपणच जबाबदार आहोत. लोकांचे रोजगार गेले असते, पण जीव तरी वाचले असते. या अपराधी भावनेतूनच वाघमारे साहेबांनी घरातच फाशी घेतली. सुन्न होऊन तोंडाच्या आवासून नारायण ऐकत होता. वाघमारे साहेबांच्या आत्महत्येनं चक्रधरचा रस्ता आता पूर्णच मोकळा झाला होता.
त्याची ओळख वरपर्यंत होती. पैसा होता, माणसं होती. त्यानं त्या बळावर ही जागा बळकावली. मान खाली घालून म्हातारा खिन्न बसला. थोडा वेळ स्तब्ध असलेल्या म्हाताऱ्याने मान वर केली. लई चांगला संसार होता मालक माया. पोरं सुना काळजी घेत होते. नोकरी सोडा म्हणून सांगत होते. पण मी ऐकत नव्हतो. रिकामा बसणं माया अंगी नव्हतं. माये नातू आबा आबा करून माया अंगा खांद्यावर खेळत होते. पगार झाल्यावर मी त्यांच्यासाठी भातकं नेत होतो. ते बी धावत येऊन मले बिलगत होते. लहान पोराले पोरगी झाली होती. घरात लक्ष्मी आली होती. माया सर्वात लहान पोरीचं लग्न जमलं होतं. तिचे हात पिवळे होताना मले पाहायचे होते. पण सारं संपलं मालक, सारं संपलं. बोलून तो म्हातारा खाली मान घालून ढसाढसा रडू लागला. खिन्न बसलेल्या नारायणच्या मनात पेटलेला भीतीच्या वनवा आता दया आणि सहानुभूतीच्या वर्षावाने विजला होता. चक्रधर साळवेबद्दल रोज देखील त्याच्या मनात निर्माण झाला. ज्या व्यक्तीला आपण देवमाणूस समजत होतो तो एवढा मोठा खलनायक असेल हे स्वप्नातही त्याला वाटणे शक्य नव्हते. तुम्ही मारला का नाही मग त्या हरामखोराला? नारायण आता पेटून उठला होता. तीच अडचण आहे ना मालक. आमची सीमा फक्त या मिल पुरतीच आहे. या जागेतून बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. तो स्वतः इथे आला तरच आम्ही त्याच्या फडशा पाडू शकतो. पण तो इथं कसा येणार? नारायण बोलला. तेच काम तुम्हासनी करायचे आहे मालक. म्हणजे तुम्ही काहीतरी युक्ती करा. काहीतरी गेम खेळून त्याला फक्त या गेटच्या आत आणा. ते आता तुम्ही माझ्यावर सोडा विठ्ठलराव. पण मी विचार करतोय की मी गरीब माणूस. मी जर यात फसलो तर माझ्या संसाराचे वाटोळं होईल. संसार उघड्यावर येईल माझ्या. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक. तुमचं सगळं बरोबर होईल. सगळं ठीक होईल. काय बी काळजी करू नका. फक्त एवढं काम करा. हात जोडून विनंती हाय. ठीक आहे. आता बाकी जबाबदारी माझी. पण आता तरी मला जाऊ द्याल की नाही? त्याबरोबर ते गेट आपोआप उघडले आणि तो जायला निघाला. 2 पावलं उचलून मध्येच थांबला. पण बाबा, तुम्ही त्या दिवशी झाडावर बसला होता. बाजूला झोपून हसत होता. किती घाबरलो होतो मी. माफ करा मालक. पण तुमची परिस्थिती पाहून मला हसू आवरलं नाही. आणि आम्हा लोकांची जागा कधी झाडावर तर कधी छपरावर. आम्ही फक्त फिरत राहतो. आमच्या एक ठिकाणा नाही आता. म्हाताऱ्याचा निरोप घेऊन नारायण निघाला. त्याच्या डोक्यात वेगळाच बेत आता शिजत होता. सकाळी 11 वाजताची वेळ. नारायण साळवे साहेबांच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या पुढ्यात बसलेला. साहेब मान खाली घालून टेबलवरील काही फाईल्स चाळत बसलेले. एक क्षण त्यांनी मान वर करून नारायणकडे एक धावता कटाक्ष टाकला आणि लगेच बोलले, हा नारायण, कसा आहेस? अरे मी बोललो होतो ना, महिना भरल्यावर पूर्ण पगार मिळेल. तसं नाही साहेब, आज जरा दुसरं काम होतं. बोल. माझी मावस बहीण आलेली आहे माझ्याकडे. हुशार आहे. पण शिक्षण पुढं चालू ठेवण्यासाठी परिस्थिती नाही घरच्यांची. मग मीच बोललो की साळवे साहेबांशी बोलून एखादा जॉब मिळवून देतो. आतापर्यंत कामात गडून गेलेल्या चक्रधरने सटकन मान वर केली. हातातील फाईल सपशेल बाजूला ठेवून ते महत्वाची डील चालू असल्याप्रमाणे नारायणकडे पाहायला लागले. अरे मग सोबत नाही का आणायचं? नाही, आई तिला जास्त बाहेर पडू देत नाही. दिसायला सुंदर आहे ती, म्हणून जरा जास्त जपते आई तिला. आता साळवेचा इंटरेस्ट अधिकच वाढला. मग भेटच झाली नाही तर काम द्यायचे तरी कसं? हो, ते तर आहेच. आई घरी सुद्धा कुणाला येऊ देत नाही. बोलताना खिशातून एक सुंदर तरुणीचा फोटो काढून त्याने साहेबांना दाखवला. फोटो बघून लांडग्याच्या तोंडून लाळ टपकायला लागली.
बराच वेळ फोटो निरखत असलेला साळवे भाडला होता. नारायण, माझ्याकडे जॉब आहे, पण तुझ्या आईच्या अशा स्वभावाने ती एक चांगली संधी गमावून बसेल. पण माझ्याकडे एक आयडिया आहे, नारायण बोलला. घरात तिला करमेनासं झालंय, म्हणून काल मी एका मित्राची स्कूटी तिच्यासाठी अरेंज केली. मी माझी सायकल घेऊन आम्ही दोघं तिला थोडं फ्रेश वाटावं म्हणून मिलवर गेलो होतो. मिलवर कुणी परका माणूस येत नाही, म्हणून आईनेही संमती दिली. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. तिलाही त्या मोकळ्या जागेत थोडं बरं वाटलं. मग थोड्या वेळाने स्कूटी घेऊन ती घरी निघून गेली. तुम्ही तिकडे येऊ शकत असाल तर आजही घेऊन येतो तिला. हो हो, का नाही. माझीही मिलवरती चक्कर झाली नाही बरेच दिवस. जायचेच होतं मला तिथे. दोन्हीही काम सोबत होतील. मी पोहोचतो तिथे. साहेबांची रजा घेऊन नारायण निघाला. बाहेर येऊन दीर्घ करा सोडला. काम झाले होते. संध्याकाळी नारायण मिलच्या गेटवरच थांबला. साळवे आज नक्की येणार याची त्याला खात्री होती. काही वेळ ताटकळल्यानंतर दुरून एक गाडी येताना त्याच्या नजरेस पडली. थोडं हायसं वाटलं, पण एक भीतीही त्याच्या मनात अचानक निर्माण झाली. ऐनवेळेवर जर हे लोक नाही आलेत तर आपण तोंडावर पडणार. साळवे साहेबांना कुणाशी भेटवणार. नोकरी जाईल, पगारही जाईल. साळवे सूट घेईल तो वेगळाच. त्याचे हृदय धडधडायला लागलं. त्या कल्पनेनेच त्याच्या कपाळावर घामाचे काही थेंब जमा झाले. तो विचारात मग्न असतानाच समोर उभ्या असलेल्या गाडीने हॉर्न दिला. नारायण खाडकन जागा झाला. साळवे साहेब हसत होते. या साहेब म्हणत आतला रस्ता धरला. गप्पा मारत दोघं निघाली. मुख्यद्वाराकडे जात असताना नारायण आतमधून घाबरलेला होता. धुकधुक वाढली होती. तर साळवे मात्र नारायणच्या बहिणीविषयी विविध गोष्टी विचारत होता. अचानक मागून कुणीतरी चालत असल्याची चाहूल नारायणला लागली. त्याने हलकेच मागे वळून बघितले. म्हातारा विठ्ठलराव हातात कंदील घेऊन मागे हजर झाला होता. त्याने तोंडावर बोट ठेवून करून गप्प राहायला नारायणला खुणावले. नारायणच्या जीवात जीव आला. सुटकेचा निश्वास त्याने सोडला. बोलत बोलत दोघं मुख्यद्वाराजवळ पोहोचले. आतमध्ये पाय टाकणार तेवढ्यात म्हाताऱ्याने धाडकन एक लाथ साळवेच्या मागून घातली. तसा साळवे खाली पडून बराच आतमध्ये घासत गेला. क्षणाचाही विलंब न करता नारायण गेटच्या दिशेने पळत सुटला. गेटजवळ येऊन दम टाकत तिथेच एका दगडावर बसला. इकडे आतमध्ये साळवे जमिनीवर पडून सैरभैर होऊन चौबाजूला नजर फिरवत असतानाच मुख्यद्वारावर दोन काळ्या आकृत्या त्याची वाट अडवून उभ्या होत्या. दात काढून हसत होत्या. साळवे ती भयानक रूप बघून चांगलाच घाबरला होता. त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. पण जोर लावून जागेवरून उठून तो त्याच्या उजव्या बाजूला पळत सुटला. पाय डगमगत होते. पळत पळत अगदी शेवटच्या खोलीत घुसून त्याने दार लावून घेतले. जोरजोरात श्वास टाकत पाठ दरवाजाला टेकवून आता तो उभा होता. तेवढ्यात त्याने पुढे बघितलं. एक जडालेली व्यक्ती कोंठ्यात गुडघ्यात तोंड घालून बसली होती. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो दार उघडायला गेला, पण दार आता पक्के बंद झाले होते. पूर्ण जोर लावून तो दार ओढत असताना ती कोंठ्यात बसलेली आकृती जोरजोराने हसत होती. अखेर तो दरवाजा उघडला. घामाच्या धारांमध्ये नावून निघालेला साळवे जीवाच्या आकांताने बाहेर पडाला. थोडा पुढे जाताच त्याच्या पायांना कचकन ब्रेक लागला. थोडं दूर पुढं दुसऱ्या दोन काळ्या आकृत्या खाली मान घालून उभ्या होत्या. कैचीत सापडलेला साळवे मध्येच थरथरत भिंतीला पाठ टेकवून उभा राहिला. अचानक त्या पुढील दोन आकृत्या नाहीशा झाल्या. बाल्कनीत जाऊन हात कठड्यावर टेकवून उसासे टाकायला लागला.
तेवढ्यात आपण वरती उचलले जात आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो हातपाय झाडायला लागला. एका काळ्या आकृतीने त्याची कॉलर धरून वर उचलले आणि खाली सोडले. जमिनीवर आदळलेल्या चक्रधरचे ढोपरं फुटली. तोंडाला मारही लागला. उठून गेटकडे पडण्यासाठी तो निघाला. तितक्यात त्याच्या डावा पाय मागून कुणीतरी ओढून साळवेला घासत तो आतमध्ये घेऊन निघाला. तो पुन्हा आतमधल्या मोकळ्या जागेत फेकला गेला. आता मात्र खेळ संपला होता. साळवेचं अंगातील त्राण संपलं होतं. भीतीने गलित गात्र होऊन तो आता गुडघ्यावर उभा होऊन दोन्ही हात जोडत होता. ते जळालेले लोक मात्र दात काढून हसत होते. साळवेची केवलवाणी अवस्था पाहून खिदळत होते. आणि अचानक ते लोक 2 भागात विभागले गेले. मध्ये एक वाट निर्माण झाली आणि प्रमुख पाहुण्याचे आगमन व्हावं त्याप्रमाणे म्हातारा विठ्ठलराव हातात कंदील घेऊन पुढे आला. त्याने एकवार सर्वांकडे पाहिले. बोडक्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. हातातील कंदील साळवेच्या अंगावरती फेकला. तसा एक भडका उठून साळवेने पेट घेतला. आता आगीत तो जळत होता, धगधगत होता, ओरडत होता. इकडे गेटवरती थांबलेला नारायण काम फत्ते झाल्यावर विठ्ठलराव भेटायला येईल, खूप खूप आभार मानणार या अपेक्षेत ताटकळत बसला होता. पण आतमधला कोलाहल थांबूनही अजून कुणीच बाहेर आलं नाही. तेवढ्यात त्याची नजर मिलच्या टोकाकडे वेधल्या गेली. 15 ठिकाणाहून एक काळ्या रंगाचा धूर आकाशाकडे झेपावला. सर्वांना आता मुक्ती मिळाली होती. शेवटी आभार सुद्धा मानले नाहीत. म्हणून हताश झालेला नारायण सायकल ढकलत निराशमानेने जमिनी आळत आता घराकडे निघाला. तो सुन्न झाला होता. उद्या पोलीस चौकशीत आपण घटनास्थळी इथंच होतो हे कळलं तर काय होईल याची चिंता त्याला खात होती. काम केल्या दिवसाचा पगारही आता मिळणार नाही. नवीन काम मिळेपर्यंत गाठी बांधलेला पैसा खर्च होऊन परिस्थिती अवासणार. तो आता एकटा पडला होता. त्याचं मन भरकटलेल्या होडीप्रमाणे सैरभैर झालं होतं. अचानक त्याच्या सायकलला काहीतरी धडकलं. सायकलला धडकून एक गोल मडकं रस्त्याच्या बाजूला गेलं. त्याने दुर्लक्ष केलं. पुन्हा विचाराच्या डोहात बुडाला. थोडा वेळ जातो न जातो तोच पुन्हा तेच मडकं त्याच्या सायकलला धडकलं. आता मात्र त्याने प्रकार विचित्र दिसतोय म्हणून तिकडे निरपून पाहिलं. आता त्या मडक्यातून एक चकाकती वस्तू बाहेर पडली होती. तो जवळ गेला. त्या मडक्यात बरीचशी सोन्याची नाणी होती. नारायणचे डोळे दिपले. त्याने आजूबाजूला बघितलं. डब्यासाठी आणलेल्या कापडाच्या पिशवीत ती नाणी भरली आणि सायकलवर पाय टाकून त्याने सायकल घराकडे दामटली. आता त्याच्या डोळ्यापुढे विठ्ठलरावाचा चेहरा येऊन त्याचे वाक्य आठवलं, तुमचं सगळं ठीक होईल मालक. दुसऱ्या दिवशी पहाटेच पूर्ण परिवारासहित गाव सोडले. कुठे गेला हे त्याने कुणालाच कळू दिलं नाही. साळवे मृत्यू फाईलही जास्त काही हाती न लागल्याने लवकरच बंद झाली. नारायणने आपला एक छोटा व्यवसाय सुरू केला. मुलांना चांगल्या शाळेत टाकले. आईला चांगल्या डॉक्टरांची औषध सुरू केली. घरात सगळ्या वस्तू आल्याने बायकोही खुश होती. नारायणच्या संसाराला आता सुगीचे दिवस आले होते. पण तिकडे मिलच्या मध्यभागी साळवेचा देह जळून उरलेल्या राखीतून एक आकृती उठून बसली. अगदी तशीच. डोक्यावर केस नाही. डोळ्यांच्या खोपणी. काळं ठिक्कर पडलेलं शरीर. काही ठिकाणी मांस लोंबकळत आहे. अगदी भयान रूप. जिवंतपणी त्याने या मिलवर ताबा मिळवला होता. आता मेल्यानंतरही त्या संपूर्ण मिलवर त्याच्या एकट्याचा ताबा होता. ती आकृती संपूर्ण मिलभर फिरत होती.